हॅलो. थँक्यू व्हेरी मच नितीन दादा, आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आज खरं स्पर्धेला या ठिकाणी सकाळी सुरुवात झाली जाकमाता आई चषकाला. आमचे छोटे बंधू विघ्नेश मडवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात एका बाजूला उरण तालुक्यातील हनुमान कोलीवाडा संघ नवी मुंबईच्या करंजा माता 11 शिरवणे टीमच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतं ते मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट बॉलने ती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडकडे सिद्धेश आणि सलामीचा बॉलर निखिल. ओ यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. येस इट इज. पकडलाय झेल आणि संपलाय पहिला बॅट्समन सिद्धेशचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करत असताना करंजा माता 11 शिरवणे टीमला धक्का लागला या ठिकाणी. काय दमदार सुरुवात पाहायला मिळाली आई एकविरा हनुमान कोलीवाडा टीमच्या माध्यमातून. निखिलची सुरुवात. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल वरती सिद्धेशची विकेट मिळवण्यामध्ये आले यश. करंजा माता शिरवणे संघ यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये. प्रथम सुतारच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला नवी मुंबईतील शिरवणे संघ, दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील हनुमान कोलीवाडाचा संघ. तिसरा बॉल. निखिल तयार. बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन आला बॅटर कल्पेश. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने काढला जातोय. ऑफ कटरचा वापर आणि याच बॉलिंगचा सातत्याने उल्लेख होईल. पहिले 3 बॉल ज्या पद्धतीने डॉट टाकलेत निखिलने प्रभावशाली आहे त्या मॅच मध्ये. जाकमाताई चषक 2026 क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी मात्र संपन्न होते. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा गुढीपाडव्याचं खास करून औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन 1 दिवसामध्ये करण्यात आलंय. 12 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले, ज्यातील पुढील सामन्यामध्ये ऐरोली कोलीवाडा संघ उपस्थित राहू शकत नाही. अवे फ्रॉम द बॉल. बॉडी पासून थोडासा दूर होता बॉल आणि ते पहा 6 आहे. 6 धावा पाहायला मिळतील. क्या बात आहे. कल्पेशला वाटलं होतं आउट झालो, बाहेर निघालेला, परंतु जसा षटकार आहे समजला रिटर्न रिव्हर्स घेत पाहायला मिळतो. कॅच खूप चांगल्या रीतीने कॅरी केली त्या ठिकाणी चिन्मयने, परंतु स्पोर्ट्समन स्पिरिट त्याने मात्र त्या ठिकाणी दाखवली आहे. हा देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्यासाठी पलटतील का हा प्रश्न होता, परंतु नाही, याचं उत्तर होतं नाही. सिंगल आली टीमची टोटल. या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 7 वर. 7 for 1. 7 ला 1 या कंडिशन मध्ये करंजा माता 11 शिरवणे टीम पाहायला मिळते आपल्याला. समोर बॅटर पाहायला मिळेल प्रथम सुतार मिस्टर राबाडा. लास्ट बॉल तो फेस करेल निखिलच्या ओव्हर मधील. ओव्हर द विकेट. आतापर्यंत 5 बॉल खूप चांगले निघालेत. ओ वेगवान बॉल. स्पीडने बीट केल्या बॉलला. इथून मात्र खूप चांगल्या रीतीने डिलिव्हर करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ला 1 करंजा माता 11 शिरवणे टीम. चला थोडं फास्ट खेळा आपण, कारण अजून आपल्याला जवळजवळ 4 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत.
कौशिक कोळी आला बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरमध्ये. चला थोडं फास्ट खेळा प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला. फिल्डिंगमध्ये थोडीशी प्लेसमेंटमध्ये चेंजेस करण्यात आलेत. बॉलिंगसाठी तयार कौशिक कोळी. लेफ्ट आर्म ओव्हर, क्लीन बोल्ड, दांडी गोल, मधली स्टंप इथून काढली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले, पूर्णपणे बीट झाला होता. फुटवर्कचा वापर पुढे आला होता, त्यानंतर मात्र बॉल मिस झाला आणि बरोबर जाऊन लागला विकेट्सवरती. मिडल स्टंप काढलाय कौशिक कोळीने. कल्पेशला मात्र जावं लागते माघारी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये ओमश्री. त्याला सामना सुरू करायचा प्लीज. कौशिक तयार. ओ फुटवर्कचा पुन्हा एकदा वापर. समोर डिफेन्सिव्ह भूमिका सध्या तरी पाहायला मिळाली ओमश्रीची. बॉल पायावरती येतोय हे पाहताच समोर बॅट आणि डिफेन्सिव्ह भूमिका मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल ओमश्रीसाठी डॉट. विकेट मिळाली होती पहिल्या बॉलवरती. दांडी काढली कल्पेशची. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह त्या ठिकाणी मिड ऑफला बीट झालंय. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आहे. 2 धावेचा प्रयत्न, 2 कंप्लीट. वा भाई वा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, फार छान पाहायला मिळाली. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये अगदी चित्त्याच्या चपळाईने पळताना दिसून आलेत. मिड ऑफ कडे असलं फिल्डर थोडासा फंबल झाला पियुष, परंतु त्यानंतर मागे असलेला लॉंग ऑफ मधील फिल्डर देखील थोडासा बॉल अडवण्यामध्ये असमर्थ राहिला आणि म्हणूनच 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. दोन्ही बॅट्समनला 2 धावा मिळाल्यात. टीमची टोटल 2च्या मदतीने जाऊन पोहोचले 9 वरती. कौशिकचा तिसरा बॉल, चौथा बॉल, हाई बॉल बरोबर लेग स्टंपच्या वरून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. चार बॉल आतापर्यंत झाले. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवरती कौशिक तयार. पुन्हा एकदा समोर असणारा नवीन आलेला बॅट्समन ओमश्री. स्लॉट मधला बॉल ड्राईव्ह केलाय, गुड शॉट. गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. जोपर्यंत बॉलला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळालाय आणि या 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. धावा 11, 11 for 2. ऑन साइडला खेळायचा होता बॉल. इथे मात्र पहा मिसकम्युनिकेशन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय परंतु एक सिंगल रोखू शकत नाहीये. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये पहिल्या धावा आल्यात. करंजा माता 11 शिरवणी टीमसाठी 12. 2 विकेट्स गमावलेत बॅटिंग करत असताना टीम शिरवणीने. पाहायचे उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत टार्गेट सेट करतायत शिरवणी टीम या उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा टीम समोर. पियुष कोळी आल्यासाठी बॉलिंगसाठी. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते आपल्याला 12. बॉलिंग मार्कवरती पियुष कोळी आलाय.
आणखीन एक लेफ्ट आर्म बॉलर, पायावरती बॉल लागला, येस प्लम विकेट, बरोबर मधोमध सापडला आणि पंचांची बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का लागला आहे बॅटिंग करत असताना शिरवणे टीमला, तिसरा धक्का 12 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती मिळाली सफलता. निखिलचं पहिलं षटक हाताळल्यानंतर आपण पाहिलं 7 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्यानेही मिळवली आहे. दुसऱ्या षटकामध्ये कौशिक कोळीला आपण पाहिलं 5 रन खर्च करत 1 विकेट मिळवला. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पियुष कोळीला संधी मिळाली आहे, त्यांनीही पहिल्या बॉलवरती घेतली विकेट. आतापर्यंत 12 वरती 3 विकेट्स गमावलेत शिरवणे टीमने. पाहायचे उर्वरित समीकरण कशा पद्धतीने बनवत जाईल. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये, रोहितच्या हातामध्ये हा झेल आणि संपला आहे तो नवीन आलेला बॅट्समन जयचा खेळ. प्रथम सुतार नाराज आहे. बॉल तयार. यावेळेस बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय तर आहेत बॉल जवळ आणि इथून हॅलो चेक, हॅलो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहा बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चाललाय आणि व्हाईट बॉलचा कॉल येतो सचिन नाईक यांच्याकडून. पंचाच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या चालली आहे ती 14 वर. ऑन साईडला प्रथम सुतारच्या बॅट मधून मोठा फटका, फिल्डर निखिल आहेत बॉलच्या खाली. आता करावं तर नेमकं काय करावं हा प्रश्न सध्या शिरवणे टीमला पडला. एका मागोमाग एक अनेक धक्के मात्र शिरवणे टीमला मिळतात. आता ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या तो खेळाडू प्रथम सुतार सुद्धा होते बाद. तीन विकेट्स आतापर्यंत ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 रन खर्च करत 3 विकेट्स त्याने मिळवलेत. थोडीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अपील या ठिकाणी मात्र भरपूर मोठी लाऊड पाहायला मिळते, परंतु नाही कोणतीही रिॲक्शन पंचांकडून मिळत नाहीये. डॉट बॉल. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील पियुष कोळी. आडव्या बॅटने पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आणखी एक डॉट बॉलचे व्हाईट बॉलचा इथे मात्र इशारा येतो. 15 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा बॉल एक बॉल येणं बाकी आहे ओव्हर मधील.
अ, शेवटच्या ओव्हरला सुरुवात पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि या दरम्यान सचिनजी नाईक यांचे पिता श्री हिराजी नाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर नातवाने ठेवलेली स्पर्धा आज पाहण्यासाठी ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागत आहे आपलं. ऑन साईडला खेळायचं तर पुन्हा एकदा बॉल ऑप्शन म्हणजे भरपूर बाहेर. अगेन वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डरला बीट करून बॉल मागे येतो लॉंग ऑन मध्ये. डायरेक्ट थ्रो. 2 धावांचा प्रयत्न. चुकीचा कॉल केलाय आणि इथे काय घडले पाहूया. आउट आहे. आवश्यकता होती की नव्हती हा फार मोठा प्रश्न सध्या तरी टीम समोर होता आणि इथून बॅट्समन झाला बाद. बॉलिंगसाठी 4थ्या ओव्हरमध्ये आकाशला आपण पाहतोय. आकाश कोळी पहिला बॉल वाईट. त्यानंतर आता रनआउट स्वरूपामध्ये बॅट्समन आउट होते. बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली. कॅच सुटली आहे. थर्ड अटेम्प्ट मध्ये बॉल हातातून निसटलाय. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 19 रन. 19. फुटवरचा वापर. बॉल पुन्हा जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली आहे. तोपर्यंत एका टप्प्यावरती बॉलला पकडलं जाईल. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 डबल रन्स घेतल्यानंतर आता डॉट बॉल आला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिला वाईड आणि नंतर एक रनआउट झाला ना. एक डॉट आहे. ओके थँक्यू. करेक्शन. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने बॉलला हवेमध्ये खेळलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. फायनली जे षटकाराची गरज होती करंजा माता 11 शिरवणे टीमला तो षटकार आलाय. 6 धावा मिळतील. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 27 वरती आणि 28 धावांचं लक्ष आहे. आई एकविरा हनुमंत कोलीवाडा या टीमला जिंकण्यासाठी.
हॅलो रोहित शेवेकर आणि चिन्मय सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिलाच बॉल वाईडने सुरुवात झाली आणि एकूण टार्गेट या मॅच मध्ये 28 धाब्यांचं असणार आहे. 24 बॉल 28 टार्गेट. हनुमंत कोळीवाडा टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल चालला. याही वेळेस अपील झाली परंतु अंपायर सचिन नाईक यांनी मात्र कळवलं की यावेळेस डॉट बॉल असेल. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. ऑन द ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु इथे सिंगल रन रोखू शकत नाहीये. एकदा वालेनी या एका धावेच्या मदतीने टीमचे टोटल 2 वरती जाऊन पोहोचते. एक सिंगल रन मिळाली. जुने किती मात्र पहा जोरात टाकला बॉल होता परंतु बीट. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला. बॉल बीट ऑफला येतोय. फिल्डर आहे तोपर्यंत मात्र आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. बॉलिंग मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा शिरवणे टीम कडून आपला ओमश्री पाहायला मिळेल. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या लगत. खूप चांगली फिल्डिंग. गुड स्टॉप. जय त्या ठिकाणी मात्र होता आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रिसिएशन त्या ठिकाणी त्याला दिलं जातं. टाळ्यांनी प्रतिसाद मिळतो त्याच्या फिल्डिंगसाठी. लाजवाब फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले. ऑन साइडला हा यावेळेस मात्र टायमिंग बेमिसाल आहे. यावेळेस बॉल थांबणार नाहीये. चिन्मयच्या बॅटमधून आला हा षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 10 रन स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड. 28चा पाठलाग करायचा आता. उर्वरित 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. चला स्टार्ट करा मॅच. शिरोणी टीम. प्रथमेश कुंभार बॉलिंग साठी आलाय. सेकंड ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये 18ची गरज आहे. आई एकविरा हनुमंत कोळीवाडा या टीमला जिंकण्यासाठी. करंज माता 11 शिरोणी टीमच्या विरुद्ध पहिल्या इनिंग मध्ये 28चं लक्ष त्यांच्या समोर उभं राहिले. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुड कॅच. कव्हर्स मध्ये 38 सर्कलला अप्रतिम कॅच पकडली गेली. अगदी जमिनी लगत पकडला गेला. झेल ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल.
कमालीची कॅच. फक्त पुश केलं होतं बॉलला, समोरचा बॉल आणि त्यानंतर रेडी होता पूर्णपणे फिल्डर त्या ठिकाणी रोहित. विकेटचं पतन. चला लवकर बॅट्समन रेडी ठेवा आपण. निखिल कोळी वन डाऊनचा बॅटर नंबर 3 मध्ये आलाय, परंतु प्रथमेश कुंभारला मिळाली पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता या मॅच मधील, सेकंड इनिंग मधील. शॉर्ट बॉल ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे. मिड विकेट मध्ये 1 रन पूर्ण केली. दुसरी साइड पलटत होते परंतु नाही. वेलकम बसू, हार्दिक स्वागत आहे आपलं. Oh yes, it is out. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागला बॅटिंग करताना हनुमंत कोळीवाडा उरण या टीमला. टार्गेट थोडीशी इझी होते या 18 बॉलमध्ये. 18ची गरज होती. पहिले 3 बॉल खूप चांगले निघालेत प्रथमेश कुंभारच्या ओव्हरमधील. बॉलमध्ये 2 विकेट्स 1 रन म्हणजे उर्वरित 15 बॉल आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही हनुमंत कोळीवाडा टीमला कौशिक कोळी आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. प्रथमेश तयार आहे. 4था बॉल त्याच्या ओव्हर मधील. यावेळेस बॉल पुन्हा एकदा जास्त वरती गेला. फिल्डर बॉलच्या खाली. अगेन विकेट डाऊन. 3री विकेट या ओव्हर मधून आली आहे. 1च रन आतापर्यंत खर्च केला गेला. मॅच अंगावरती चढवली जाते आता, कारण की सातत्याने विकेट्स या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर मध्ये थोडीशी बिकट परिस्थितीमधून चालला संपूर्ण हनुमंत कोळीवाडा संघ. साहिल कोळी नवीन बॅटर मैदानामध्ये येऊन होतोय. बॉल तयार. प्रथमेश
ऑन साइडला कडक फटका. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत आणि विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतली तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली आहे प्रथमेश कुंभारच्या नावावरती. बॉलिंग मार्कमध्ये प्रथमेश तयार. शेवटचा बॉल या ओव्हरमधील सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह. पुन्हा एकदा सिंगल कट केल्या बॉलला गल्लीमध्ये पाठवून दिलं एका धावेसाठी. 2 धावा या ओव्हरमधून आल्या. आता उर्वरित 12 बॉलमध्ये 16 धावा बनवायच्या. 4 विकेट्स या ओव्हरमध्ये आल्या. 2 रन्स या ओव्हरमधून पाहायला मिळाले. चला शिरवणी टीम मिटिंग घेऊ नका. अजून 3 मॅच खेळायचे आपल्याला. लगेच चालू करा. अंपायर प्लीज त्यांना सांगा. 3 मॅचेस खेळायचे अजून आपल्याला. चला 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे हनुमंत कोळीवाडा टीमला जिंकण्यासाठी. आणि बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये आला संस्कार सुतार. लेफ्ट आर्मवर पहिलाच बॉल. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. येस इट इज. पकडलाय झेल आणि आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळते टीम शिरवणीला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली झाली नसली तरी बॉलिंग फार प्रभावशाली राहिली आहे प्रथम सुतारच्या नेतृत्वामध्ये. अंडरेस कॅप्टन्सी प्रथम सुतार. अडचणीमध्ये सापडला हनुमंत कोळीवाडा संघ. एका मागोमाग एक ज्या पद्धतीने विकेट्स गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नव्हतं. सेकंड ओव्हरमध्ये 4 विकेट गेल्याने आता तिसऱ्या ओव्हरला पुन्हा एकदा सुरुवात करत असताना विकेट आली. नवीन बॅटर रोनित 11 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना बरोबरीत आहे. शिरवणे टीम इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाहीये. यावर्षी चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ पाहायला मिळतो. करंजा माता 11 शिरवणे संघ. आई बॉल ऑप्शनच्या बाहेर दूर होता परंतु पहा आणखीन एक रनआउटचा शिकार ठरला. फलंदाज बाद. फिल्डर वेगाने बॉलवरती आला. त्याने डायरेक्ट थ्रो केला आणि मग फलंदाज झाला बाद. 6वा धक्का.
विघ्नेश विघ्नेश नवीन बॅटर मैदानामध्ये. संस्कारचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड कट पाहायला मिळाली. एक सिंगल रन त्या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या झाली 12. अजूनही 13. अजूनही 15 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट मोर द विकेट. समोरच्या दिशेने फ्लॅट बॅटेड स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवून दिले समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. फुटबॉल स्टेडियम मध्ये बॉल गेलाय. येऊन या. 6 धावा मिळाल्यात. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आज मात्र पुन्हा एकदा बहरलं या जाकमताई चषकाच्या निमित्ताने. येणारे 8 बॉल आणि 9 धावांची गरज. आता सामना पुन्हा जवळ आलाय. एक चांगला फटका पाहायला मिळाला बॅट्समन आकाशच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईक वरती का आणायचं होतं याचं मात्र ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं आपल्याला. आणखी एक शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल टर्न झालाय. काय घडते पाहायचंय. फिल्डर बॉल वरती आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि चौकार. चार धावा मिळाल्या. षटकारानंतर चौकार आलाय आणि आता 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 5. आणखी एक बॉल. ही सिंगल आली आहे. बॉल डॉट गेलेला नाहीये हे फार महत्वाचं. कॅच सुटले हातातून आणि म्हणूनच 1 धाव मिळते. टीमची टोटल सिंगलने पुढे जाते. धावा 24. आता उर्वरित 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. चला चला टीम सगळे एकत्र जाऊ नका लगेच. शिरवणे टीम बॉलिंग साठी 4थ्या ओव्हर मध्ये सिद्धेश आलाय. 6 बॉल 4 ची गरज आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये मिड विकेटला. 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड आता मात्र हळूहळू पुढे चालले. 26 धावा झाल्या आहेत. 5 बॉल मध्ये 2 पाहिजे. फिल्डिंग प्लेसमेंट मागच्या ओव्हर मध्ये ज्या धावा खर्च झाल्यात त्या मात्र कुठे ना कुठेतरी महाग ठरतील. या संपूर्ण प्रवासादरम्यान करंजा माता शिरवणी टीम साठी पायावरती बॉल लागलाय. लाऊड अपील आणि ते पहा पुन्हा एकदा 1 धाव घेतली गेली. स्कोर झाला. लेवल लेग बाईसचा इशारा येतो पंचांकडून आणि 1 धावेची गरज आहे. दॅट शुड बी कंपल्सरी. 1 रन कंपल्सरी करावेच लागेल. 4 बॉल मध्ये 1 रन. फील्ड प्लेसमेंट पूर्णपणे जवळ आणले गेले. क्लोज फील्ड सध्या पाहायला मिळते. आपलं बटरफ्लाय फिल्डिंग फुलपाखराच्या अगदी पंखांवरती असे जवळजवळ डॉट्स आपल्याला पाहायला मिळतात ना, अगदी तशीच फिल्डिंग जर वरून आपण पाहिली तर दिसून येईल. इथे देखील पहा एक सिंगल साठी अप्रोच आणि हे सिंगल रन इथून मात्र कंप्लीट. सामना जिंकला हनुमंत कोलीवाडा टीम. अभिनंदन. आणि लगेच आपला टॉस होईल. लगेच यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन टीम मच्छिंद्र स्मृती दारावे आणि आई एकविरा हनुमंत कोलीवाडा.